सप्तशृंगी दुर्गा उत्सवाचे श्रमिकांच्या हस्ते उद्घाटन. लक्षवेधी देखावा, महापुरुषांचे पुतळे आकर्षणाचे केंद्र. नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. मी बालाजी जगतकर, न्यूज ब्युरोची परळीतून थेट लाईव्ह. परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या संकल्पनेतून यावर्षी श्रमिक कष्टकरी यांच्या उपस्थितीमध्ये सप्तशृंगी दुर्गा उत्सवाच्या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम सप्तशृंगी दुर्गा देवीच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाआरती झाल्यानंतर श्रमिकांचा या ठिकाणी भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला. यामध्ये सर्वच क्षेत्रातील श्रमिक, मजूर व कामगार उपस्थित होते. त्यानंतर या सर्व श्रमिक कामगारांची शहरातून उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. JCBच्या सहाय्याने यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला परळीच्या पंचक्रोशीतील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होता. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सप्तशृंगी दुर्गा उत्सव मंडळ प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवते. त्यांनी आतापर्यंत अनेक समाज उपयोगी व हिताची कामे केली आहेत. रुग्णवाहिका, त्याचबरोबर रक्तदान शिबिरे व विविध समाज उपयोगी शिबिरे घेऊन त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यावेळेस पाण्याची भीषण टंचाई होती त्यावेळेस मोफत पाणी देखील वाटपाचं काम यांनी केलं आहे. परळी शहराच्या मध्यभागातून वाहणारी सरस्वती नदी देखील यावर्षी देखाव्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. नगरपालिकेकडून सरस्वती नदीला पुनर्जीवन मिळावे यासाठी जनजागृतीपर एक देखावा सादर करण्यात आला आहे. सरस्वती नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी हा देखावा उभारला आहे. त्याचबरोबर सध्याचे सामाजिक आरोग्य बिघडले आहे ते दुरुस्त करण्यासाठी सर्व महापुरुषांची मोठे पुतळे या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. महापुरुषांची विचारधारा ही समानतेची आहे. त्यांच्या विचारावर आपण चालावे व आपण आपल्या आयुष्य जगताना त्यांच्या विचाराचे सिंहावलोकन करावे असाही आगळा वेगळा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमाला या भागातील अनेक तरुण, युवक, महिला व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व युवक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट अर्जुन सोळंकी यांनी केले, तर कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिस्तबद्ध पद्धतीने सप्तशृंगी दुर्गा उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी करत होते. ऐकूयात नेमकं काय म्हणणं आहे दीपक देशमुख यांचं. या उत्सवाच्या माध्यमातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांची प्रतिक्रिया. काय सांगा या सगळ्या कष्टकऱ्यांच्या हस्ते आतापर्यंत आपण पाहत आलो, प्रत्येक राजकारण्याला आणि प्रत्येक राजकारणी जातीच्या नावावर राजकारण करत आहे आणि प्रत्येक जातीला कोणी सत्तेत आलं तर दुसऱ्या जातीला उचकायचं, त्यांनी जे दुसऱ्या सत्तेत आलं की त्यांनी उचकायचं. हे सगळ्यात मोठं राजकारणीच लोकांचं षडयंत्र आहे. त्याच्यासाठीच आम्ही हे संदेश दिला आहे की आपल्या मताचा अधिकार आहे. आपण कोणी कुणाचे आपल्यात काय प्रथा चालू आहे की मी वफादार आहे, माझ्या परंपरा सुरू, माझ्या पूर्वजापासून मी ह्याच पक्षात आहे, माझ्या पूर्वजापासून मी कधीच मतदान डावलं नाही. आपल्याला घटनेने अधिकार दिला आहे की प्रत्येक चुकाला तिथं आपल्याला अधिकार दिला आहे की त्याच्या विरोधात लढायचा. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना आपल्याला ही घटना लिहिली आहे आणि आम्ही हेच संदेश दिलो की प्रत्येकानं, श्रमिकांनी हीच ताकद आहे जी की एखादा मोठा नेता, पंतप्रधान पोस्टवर हीच ताकद निवडून देत असते. म्हणून आम्ही ह्यांच्या हातानंच आता इथून पुढची जे आहे, जे आपण कुणाचे बांधील नाहीत, हे आम्हाला संदेश द्यायचा आहे. आमचं सप्तशृंगी दुर्गा सेवाभावी मंडळ हमेशाच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतंय. आम्ही 12 वर्ष होतो तेव्हापासून आम्ही हे दुर्गा उत्सव मंडळ स्थापन केलंय आणि सातत्यानं कोविड काळात असो, पाण्याचा दुष्काळ असो किंवा कुठल्याही परळीतल्या अडीअडचणीला ॲम्ब्युलन्स सुद्धा आमच्या मंडळानं केलेले आहे. आणि प्रत्येक वेळेस आता आमचा काल दुर्गा स्थापना झाली, आमचा देखावा थोडा वेगळाच होता, धार्मिक होता. पण आजकाल महाराष्ट्रामध्ये जे जातीवर आणि आरक्षणामुळे जे पीक वाढत आहे आणि लहान लहान मुलांवर सुद्धा परिणाम होत आहेत. पालक आपले दाखले एखाद्या समाजाच्या शाळेतून काढत आहेत. कोणी की आपल्या दुकानावर कोणी किराणा जाऊ नये, कोणचा एखादा नेता येईल आहे
की आमचं नावी दाढी करायची नाही, कोणी म्हणतं यांना पीठ द्यायचं नाही, कोणी म्हणतं आमच्या शाळा रानात येऊ द्यायचे नाहीत. एवढं मोठं आपल्या महाराष्ट्रावर गहन संकट असताना बाकीच्या देशात आपण पाहिलो आहोत, इराण इकडल्या बाकीच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक देशात बंड माजला आहे आणि सगळ्या सत्ताधाऱ्याला सुद्धा आकलून लावून अराजकता माजत आहे. हे सगळं लक्षात येताना रात्रंदिवस झोप येत नाही. पुढच्या पिढीनं कसं वागायचं, कसं राहायचं आणि ह्याच्यात पुढाकार घ्यायला कुणी समोर येत नाहीये. म्हणून एक सहज कल्पना सुचली की आपण सप्तशृंगी दुर्गा सेवाभावी सेवा मंडळातर्फे आपण सर्व धार्मिक आणि आपल्या पहिले जे नेते होते, महामानव होते, त्यांनी जे संदेश दिला, आपल्या जीवाचं रान करून आपल्या महाराष्ट्र घडवला, देशासाठी त्यांनी बलिदान दिलेत आणि प्रत्येक गोष्ट सगळ्यांना पूरक असा संविधान सुद्धा लिहिलेला आहे. ह्याचा उपयोग न करता दुरुपयोग जास्त राजकारणी लोक करत आहेत. त्याच्यामध्ये एक आपला सामाजिक कार्याचा वाटा म्हणून आम्ही एक छोटासा उपक्रम, जे मानवाचे विचार आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला किंवा परळी शहराला, परळी विभागाला दिसण्यासाठी आम्ही ह्या महामानवांचे विचार सर्वसामान्य जनतेला मांडले आहेत आणि त्यांचं सगळ्या विषयावरचं सिंहावलोकन करून एक मोठं सिंहाचं मोठं महाद्वार केलं आहे. सिंहावलोकन करून सिंहाच्या तोंडातून आपण याचा श्रवण करून आपण बाहेर जायचं आहे आणि बाहेर मोठमोठ्या मूर्त्या हत्तीच्या ताकदीसारखं आपण महाराष्ट्र आहोत, त्याच्याबरोबर सेल्फी काढून आपण आपल्या घरी जायचं आहे असं देखावा केला. आम्ही सर्व धर्म समभाव हीच भावना जोपासायची आहे आणि पुढच्या भावी पिढीनं सुद्धा ही जोपासण्यासाठी आम्ही हे सर्व पुतळे त्यांचं मनोगत आम्ही इथं सादर केलं आहे. नगरपालिकेचं एक दृश्य आहे, नेमकं तुम्हाला परळीकरांना काय संदेश द्यायचा? आम्हाला परळीकरांना हे संदेश द्यायचा आहे, गेले 4 वर्ष झालं नगरपालिकेमध्ये कुठलीही निवडणूक नाहीये आणि सातत्याने आम्ही गाव भागात असल्यामुळं आणि परळी शहरामध्ये मध्य भागातून सरस्वती नदी ही वाहत आहे. पण आपल्या नगरपालिकेला आम्ही नगरसेवक असताना सुद्धा वारंवार आम्ही ते विषय मांडले होते. भुयारी गटारामध्ये आपल्याला ते पाणी सोडायचं असं सांगून आपली योजना सुद्धा अर्धवट अवस्थेत भुयारी गटार सुद्धा गुडूप झाली. आम्ही ह्याच्यासाठी सुद्धा आंदोलन केलं होतं. मी स्वतः त्या सरस्वती नदीसाठी मी स्वतः गाडून घेऊन 4 तास गाडून घेऊन मी आंदोलन केलं होतं. आणि हे जे पैसे येतात, कुणीतरी राजकीय पुढारी येतो आणि ते 50-60 कोटी रुपये असलं की इथला निधी उचलतो आणि दुसरीकडे कुठेतरी आपल्या रानापाशी शेतापाशी काहीतरी धोबीघाट करायचा, कुठं काही करायचं म्हणून असे अनेक वेळेस उदाहरण आम्ही पाहिले आहेत. आमच्या काळात सुद्धा आम्ही पाहिलेत. आम्ही खूप विरोध केला, पण काय म्हणते ते धनापुढे सगळं कमीच आहे. म्हणून आम्ही एक विचार केला की आपण आता हे सरस्वती नदी तिचं मनोगत व्यक्त केलंय की मी जशी होते मला तसं रूप द्या, असं हे परळीकरांना सुद्धा आम्ही संदेश देणार आहोत. त्याच्यात कचरा वगैरे कोणी टाकू नये. निर्माल्याच्या नावाखाली त्या नदीमध्ये सगळं घाण पाणी सगळं सोडतात. आमचं एवढंच म्हणणं आहे की ते नदीचं पाणी त्या भुयारी गटारमध्ये सोडून नदीचं स्वच्छ पाणी खळखळणारं जशाच तशी नदी करावी, ही आमच्या सरस्वती नदीची मागणी आहे. म्हणून आम्ही हे मुद्दा प्रामुख्याने रेटला आहे.